आत्मवंदन सगळ्यांना. खूप स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या आजच्या 16व्या आठवड्याच्या 3ऱ्या दिवसामध्ये. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप हृदयापासून स्वागत आहे. खूप आभार सगळ्यांचे. महाअवतार बाबाजी, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी, या ब्रह्मांडातील सर्व असेंडेड मास्टर्स, सर्व उच्च आयामातील चेतना, ऊर्जा, एंजल्स, आर्कएंजल्स, आपल्या सगळ्यांचे उच्च स्व, हे सगळ्यांना प्रणाम करत आणि त्यांचे आभार व्यक्त करत आपण सगळेजण आजच्या सत्राची सुरुवात करू. जे काही आजच्या सत्रामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल, ते आपल्या अंतःकरणात उतरू दे. आपल्या सगळ्यांच्या सर्वोच्च हिताचं हे सत्र होऊ दे. असा एक सामूहिक संकल्प आपण सगळेजण ठेवू आणि आजच्या सत्राला सुरुवात करू. तर सगळ्यांनी आजचं सनशाईन बिफोर द डॉनचं जे आजचं सत्र होतं PNCवर ते जरूर बघा. एक सगळ्यांना आठवण करून देते. आज आपण द ब्लेसिंग नावाचा धडा घेतला त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर लायरा टार्गेटबद्दल आपण त्याच्यामध्ये बोललो. ज्यांनी पुस्तक वाचायला सुरुवात केली त्यांना व्यवस्थित त्याचा संदर्भ पण लक्षात आला असेल, जे काही आपण बोललोय तिथं. तर थोडे धडे मोठे असे आहेत आणि म्हणून आम्ही असं ठरवलंय, की पुढच्या वेळेसपासून पुढच्या बुधवारपासून आरती घेईल, जो काही 2 चॅप्टर्स त्याचे धडे आहेत ते. त्याच्या पुढच्या बुधवारी मी घेईन, असं आमचं साधारण एक आता प्लॅनिंग असं होतंय. कारण विषय पण नवीन आहे, पुस्तक पण नवीन आहे आणि थोडंसं समजण्यासाठी पण थोडं ते एकदम जड होऊ नये, याकरता आम्ही ते धडे वाटून घ्यायचं ठरवलं, की आज तिला वेळ मिळाला नाही कारण माझ्या दोन्ही धड्यांचा 2 धडे मी आज कव्हर केले आणि त्यामध्ये बराच वेळ गेला. तर त्यामुळे असं ठरवतोय, की नेक्स्ट बुधवारपासून ती घेईल. 1-2 म्हणजे तिला एक पूर्ण व्यवस्थित वेळ मिळेल. कारण ते समजून घेणं पण तितकंच गरजेचं आहे. खूप छान पुस्तक आहे. आपल्याला खूप गोष्टी समजतात त्या पुस्तकामध्ये आणि मी खास ह्या सत्राचा उल्लेख करते आपल्या युनिफाईडच्या सत्रामध्ये इथं. कारण ना, आपण युनिफाईड करत असताना ना, ही पुस्तकं बरोबर आपल्या आयुष्यात येतात, जी गरजेची असतात वाचणं. आणि ती बरोबर बाबाजी आपल्याला, पितामह आपल्याला त्या पुस्तकांकडे घेऊन जातात, की तुम्ही ही वाचा, ज्ञान घ्या तुम्हाला. ते अजून मदत करतं आपल्याला समजून घेण्याकरता. कारण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी असतात, की आम्ही हे करतोय, ध्यान घेतोय किंवा युनिफाईड करतोय, पण अजूनही काही गोष्टींचा आपल्याला उलगडा झालेला नसतो, की हे असं का होतंय, हे असं का होतंय. पण ह्या पुस्तकाच्या वाचनातून ना आपल्याला काही गोष्टी समजतील आपल्या आयुष्यातल्या सुद्धा. तर जसं आज ना, शेवटी सुरेखाताई ज्या आहेत ना, त्यांनी एक छान अनुभव जेव्हा त्या म्हणल्या ना, की खरंच असं वाटतंय आता, की पृथ्वीवर आपण आलो ते खरंच आपलं सौभाग्य आहे. असं ज्या तेव्हा बोलल्या ना, तर अगदी तेच फिलिंग मला पुस्तक वाचताना होतं. जेव्हा तो धडा वाचन सुरू होतं. तर हे पुस्तक मी आधी पण एकदा वाचलं होतं. पण ती एक योग्य वेळ यावी लागते ना, आपण जेव्हा दुसऱ्यासमोर स्वाध्याय घेतो, दुसऱ्यांना सांगतो जेव्हा आपण, तेव्हा ते अजून पुस्तक खोलवर उतरतं. आणि त्या पुस्तक वाचनामध्ये आपण जो लेखक आहे, त्याच्या ऊर्जेशी जोडले जात असतो एक-एक शब्दातून. त्याला काय विचार आणि त्या व्यक्तीने काय फील केलं असेल त्यावेळेस, असं वाटतं. आता तुम्हाला अजून एक सांगते, की त्यातली जी असन्या आहे, पुस्तकातली असन्या, म्हणजे जी नवा मानव निर्माण करण्याकरता एक इनिशिएटिव्ह घेते. सगळ्यांना म्हणते, की आपण मदत करायला पाहिजे. पृथ्वीवर जेव्हा 5व्या डायमेन्शनमध्ये परिवर्तन असेल, युग परिवर्तन होईल, त्यावेळेस आपण नव्या मानवाची निर्मिती केली पाहिजे. आपण सगळ्यांनी आपले योगदान दिलं पाहिजे, असं जी सुचवते आणि त्या पुस्तकाची हिरोईन आहे ती, असं समजा. तर ती असन्या जी आहे, ती आत्ता पृथ्वीवर आहे. तिचा जन्म ऑलरेडी झालेला आहे आणि ती सध्या काम पण करतीये. ती कोण आहे हे आपण जेव्हा पुस्तक संपवू तेव्हा आपण रिव्हील करूच. तुम्हाला जर काही गेस्ट वर्क करता आलं तर जरूर सांगा, की कोण वाटतं तुम्हाला कोण असेल असन्या? आणि ती जे कार्य तिच्याकडनं करायचं आहे, जो उद्देश आहे कारण आपण त्या आजच्या खास करून आजच्या सेशनमध्ये आपण एक गोष्ट सगळ्यांनी समजून घेतली असेल. नसेल तर
पुन्हा एकदा ते सत्र बघा आपलं हे झाल्यानंतर नक्की बघा आठवणीने, की तुम्ही कुठल्याही डायमेन्शनमध्ये असा. 5व्या असा, 12व्या डायमेन्शनमध्ये असा. पण त्या आत्म्यांमध्ये सुद्धा आत्ता 12च्या 12 डी जागृत नाहीयेत. आपल्या सगळ्यांमध्ये खरं तर बनवलं आपल्याला 12 सोबत बनवलं गेलं होतं. पण त्यातले 10च 2च काम करतात. बाकीचे 10 हे सुप्त अवस्थेमध्ये, निष्क्रिय अवस्थेमध्ये राहिले. हे कशामुळं? तर हे जे फॉलन एंजल हा शब्द वापरलाय. म्हणजे असे काही देवदूत जे भ्रष्ट झाले. देवदूत म्हणण्यापेक्षा असे काही आत्मे जे ईश्वरी तत्व विसरले स्वतःचं आणि कुठल्यातरी अनिमंत्रित प्रभावांखाली आले आणि ते ईश्वरापासून दूर झाले आणि ते जेव्हा पृथ्वीवर पळून आले, तेव्हा पृथ्वीवरच्या सगळ्या लोकांना त्यांनी प्रभावित करायला सुरुवात केली आणि त्यामुळे पृथ्वीची पण चेतना घसरली. म्हणजे पृथ्वीवरच्या लोकांची आणि त्यामुळे पृथ्वीची पण. कारण आपल्या सगळ्यांच्या व्हायब्रेशनचा परिणाम पृथ्वीच्या चेतनेवर होतो. आपण जसे जिवंत आहोत, हाडामासाची माणसं, आपण जसे आत्मे आहोत, चेतना आहोत, तसेच लावून टाक चार्जिंग. तशीच पृथ्वी माता सुद्धा एक चेतना आहे, जिवंत शक्ती आहे आणि आपल्या सगळ्यांच्या चेतनेने, विचाराने पृथ्वी मातेच्या पण व्हायब्रेशन्सवर फरक होत असतो, बदल होत असतो. कारण आपणच इथं सगळेजण तो अनुभव गरज घेतो. आहे तुम्हाला. हं. आपणच सगळेजण ह्याचा आपणच सगळेजण त्या आयुष्याचा, त्या जीवनाचा एक पार्ट आहोत, त्या प्रवासाचा एक भाग आहोत आणि आपल्या जशा व्हायब्रेशन्सचा परिणाम पृथ्वी मातेवर पण होतो. तर अगदी तसंच त्या लोकांमुळं, काही ठराविक लोकांमुळं ती पृथ्वी माता जी आपण म्हणतो, की 5व्यातून 3ऱ्या डायमेन्शनमध्ये आली. आता ठीक आहे, त्या लोकांना पण आपण दोष देण्यात अर्थ नाही. कारण आपण सगळ्या आत्म्यांनी हे ठरवलेलं असतं कलेक्टिव्हली, की आम्हाला ह्या 3rd डायमेन्शनचा पण अनुभव घ्यायचा आहे. ते तर फक्त निमित्त मात्र झालं, तसं जर विचार केला. आणि त्याप्रमाणे ते येतात आणि त्यामुळे सगळा सुरू झाला प्रवास आणि जी असन्या आणि हे सगळ्यांची मीटिंग होते. गॅलेक्टिक काउन्सिलची जे ठरवतात, की आपण नवा मानव निर्माण करायचा, ज्याच्यामध्ये 12च्या 12 डी-एन-ए असतील आणि प्रत्येकजण मग ते डी-एन-ए झाले, की मग प्रत्येकजण प्रत्येक डायमेन्शनमध्ये प्रवास करू शकेल. अशा पद्धतीचं त्यांची निर्मिती, प्रोजेक्ट आणि ते सगळे म्हणजे आपणच आहोत. कारण हे झालेलं आहे 1,00,000 वर्षापूर्वीचं प्लॅनिंग. पण ही 4 युग संपली आणि आपण सगळेजण कुठल्या ना कुठल्या रोलमध्ये जन्म घेत राहिलो. आपण काही आत्ताच आलेलो नाही आहेत कलियुगात ना. आपण अनेक युगांपासून येतोय पृथ्वीवर आणि म्हणून ती आता आपली सायकल संपती म्हणून आपण आत्मज्ञानाकडे. तर आत्ता आपल्या आजूबाजूला पण अशी अनेक लोकं आहेत, ज्यांना आपण ह्या द्वैतामध्ये चांगली लोकं म्हणत नाहीत, की जी अ, त्रास देतात किंवा अशी लोकं ज्यांना आपण असं म्हणतो, "अरे, ही लोकं चांगली नाहीयेत." पण ती सगळी अनुभव घेतात. ती ईश्वराच्या त्या विचारांपासून लांब गेलेली आहेत. आज तुम्ही ऐकलं असेल सत्रामध्ये, की एक आत्मा जेव्हा वेगळा होतो परमात्म्यापासून, तो अनेक अनुभव घेतो. वाईट, वाईट, वाईट जितकं वाईट करता येईल, जितका तो दूर जाईल ईश्वराच्या विचारांपासून, जितका वाईट वागेल, तितका तो भरपूर अनुभव घेतो. भरपूर शिकतो आणि जेव्हा एक फायनल अशी वेळ येते, की जेव्हा तो पुन्हा परमात्म्यामध्ये विलीन होतो. म्हणजे ईश्वरी रूपामध्ये येतो, आत्मज्ञानाला लागतो. तर जे आपण आता संत बघितले, जे आपण सगळे बघितले, तर हे सगळे ह्या प्रवासातनं गेलेले आहेत. आपण अनेक वेळा ऐकलंय, म्हणजे स्वतः वाल्मिकी ऋषीसुद्धा ज्यांनी रामायण लिहिलं, की त्यांचा आत्मा जेव्हा जन्म घेत असेल, पहिला जेव्हा त्यांचा प्रवास आत्म्याचा जन्म झाला, तेव्हा सुद्धा त्यांना एक दिलेलं असेल, की हे अनुभव तुम्ही घेणार आहात आणि जेव्हा तुमच्याकडनं हे कार्य होईल, की एक एक उद्दिष्ट दिलं जातं, की हे कार्य होईल त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या त्या सायकलमधनं फ्री. तसं त्यांनी ठरवलं असेल. म्हणून तर एवढे जेव्हा ते वाल्या कोळी रूपामध्ये होते, अनेक त्यांनी गोष्टी केल्या. सगळ्याचे अनुभव घेतले आणि शेवटी जेव्हा रामायण लिहिलं, त्याच्यानंतर मग ते इतिहासातच त्यांचं नाव कोरलं गेलं. अशा प्रकारे जी आपण म्हणतो ना, की दुष्टात्मे म्हणतो आपण त्याला किंवा पाप करणारे आत्मे असे. जसं रावण झालंय किंवा अजून असे अनेक आपली ग्रंथांचाच मी उल्लेख करते कारण आपल्याला ते सगळ्याचा माहिती आहेत त्या गोष्टी. तर तसंच आहे, की सगळ्यांचा एक प्रवास पूर्ण झाला, की शेवटी मग ते लोकं येतात आणि मग आत्मज्ञानाला लागतात आणि तिथून मुक्तीचा मार्ग खुला होतो. तसे आपणही 4ही सायकलमध्ये फिरून, फिरून, फिरून अनेक योनीतून फिरून आपण जे गीतेमध्ये बघितलं तेच आहे आणि तेच त्या पुस्तकामध्ये पण सांगितलंय. फक्त त्याची कथा वेगळ्या स्वरूपामध्ये, की ती कथा आहे ती असन्या किंवा ती
मोस्तिन्या ही नावं वेगळी वाटतात. पण शेवटी काय आहे, त्याची नावं जरी वेगळी असली, ते कॅरेक्टर जरी आपल्याला थोडे अनोळखी असले, त्या ग्रहांची नावं जरी त्यांनी वेगळी दिली असली, प्लिडियन्स काय, सिरियस काय किंवा हे अशी नावं आपल्याला वेगवेगळी वाटतात. पण त्या कथेचं सार एकच आहे. सारामृत आपण म्हणतो ना, की जे एकच त्याचा गाभा आहे, की सगळं झाल्यानंतर ते सुद्धा एका लव्ह स्टोरीमध्ये त्यांनी एक अँगल दिलेला आहे त्याला आणि कसे ते नव्या मानवाची निर्मिती करतात आणि कसे 4 युग संपल्यानंतर जेव्हा सायकल संपेल, तेव्हा ती आपण सगळेजण त्या असेन्शन प्रोसेस म्हणजे आपण परतीच्या प्रवासाला लागू. म्हणजे ज्या डायमेन्शनमध्ये आपण आहोत, एक एक अर्थ समजून घ्या, की 12 डायमेन्शनची आपले 12 आयामातली आपली जनुकं, डी सक्रिय होणार ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ काय? की आत्ता आपण 3ऱ्या डायमेन्शनमध्ये आहोत. पण आपण जर आपल्या विचारांवर काम केलं, नीट समजून घ्या. आपण जर आपल्या विचारांवर काम केलं, आपण जर आपल्या माइंडसेटवर काम केलं, दृष्टिकोन बदलला, आपल्या हृदयाला जागृत केलं, प्रेम आणि प्रकाशामध्ये जर आपण गेलो, तर आपणही अनेक डायमेन्शनवर उडी घेऊ शकतो. असा त्याचा अर्थ आहे, की आपण आता कुठल्याही डायमेन्शनमध्ये जाऊ शकतो, जी अगदीच ह्या भाषेत बोलायचं तर, की आज जे तुम्ही मास्टर अलेख्या यांचा जर व्हिडिओ ऐकला असेल, तर त्यामध्ये पण खूप गोष्टी क्लिअर होतील आपल्याला, की आपण कसे फ्री सोल म्हणून खरं तर एक आत्मा असा, की जो ईश्वराचा अंश आहे साक्षात. त्याला कसली बंधनं आलीत. तो स्वतः बंधनं घालून घेतो कारण त्याला अनुभव घ्यायचेत म्हणून. आणि तो जन्म घेतो, इकडं घे, तिकडं घे, पृथ्वीवर जा, ह्या डायमेन्शनला जा, ह्या ग्रहावर जा आणि स्वतः त्याच्यात उडी घेतो. तर असे आपण ईश्वरी आहोत. ईश्वराच्या साक्षात त्या चेतनेमध्ये असलेले आपण, आपल्याला कुठलं बंधन आहे? फक्त आपल्याला विस्मृती व स्मरण नाहीये त्या गोष्टीचं म्हणून आपल्या शक्ती आपण हरवून बसलोत. की त्या बकरीला वाटतं वाघाच्या कळपात ते वाघाला वाटतं बकरीच्या कळपात गेल्यावर, की आपण पण बकरीप्रमाणेच आहोत, मेंढ्याप्रमाणेच आहोत की काय? तर तसं झालं आपलं, की आपण सुद्धा हे सगळं विसरून बसलो. म्हणून आपल्याला असं वाटतं, की हेच सत्य आहे. हीच रिॲलिटी माझी आहे आणि माझी परिस्थिती कुणीच बदलू शकत नाही. आणि ते बदलण्यासाठी बाहेरच कुणीतरी शक्ती आहे. आणि आपण आत्मशक्ती हरवून बसलो, विसरून बसलो. तर ह्या पुस्तकातून आपल्याला ह्या अशा अनेक गोष्टी खूप डीपमध्ये जेवढं आपण ते नीट वाचू, की म्हणजे समजून घेऊ किमान, की जरी वाचायला वेळ मिळाला नाही, तर ऐकू जेव्हा आपण, तेव्हा ह्या गोष्टी समजतात, की कसे ते 3 आत्मे उतरताना त्यांनी दाखवले, की तसे रेनबो कलर्समध्ये येतात. मग पांढरा कलर त्यांचा येतो. आता काय होतं, त्या स्टार गेटपाशी ते खेचले जात असतात ना, त्या ऊर्जेमध्ये, जी परमात्म्याची गॉड एनर्जी, ईश्वरी एनर्जीतून वेगळे होतात. मग ती पुन्हा त्यांना खेचते. ती खेचू नये म्हणून लगेचच त्यांचा रंग बदलला जातो. त्यांना थोडंसं फेड केलं जातं. त्यांचे व्हायब्रेशन्स चेंज केले जातात. पण व्हायब्रेशन मॅच नसेल, तर ते पटकन त्या एनर्जीला जाऊन चिटकत नाहीत. थोडंसं त्यांचं फेड केलं जातं आणि मग त्यांना ते घेऊन जातात पुढे ट्रेनिंगसाठी, की आता कुठे जन्म घ्यायचा वगैरे ते सगळं प्लॅनिंग, बर्थ प्लॅन, सोल प्लॅन ते सगळं केलं जातं पुढे. तर हे समजून घ्यायचं, की आपण सगळ्यांनी स्वतःहून हा मार्ग निवडलेला आहे. हेच एक्झॅक्टली मी हे सांगण्याचं कारण हे, की अगदी हेच बाबाजींनी युनिफाईडमध्ये आपल्याला सांगितलंय, की तुम्हीच तुमचा प्लॅन लिहून आणलाय. 6वा धडा पुन्हा वाचा. सत्यासहित क्षमा करणं. की तुमच्या आयुष्यामध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती ज्याच्याबद्दल आपल्याला कंप्लेंट आहे, की हा माणूस मला खूप त्रास देतो. ह्या माणसामुळे माझं आयुष्य खराब आहे. आमच्या घरातली लोकं अशी आहेत, आमच्या घरातली लोकं तशी आहेत. माझ्या आयुष्यात हे सुरू आहे, माझ्या आयुष्यात ते चालू आहे. हे अपयश आहे. ह्या सगळ्यांचं प्लॅनिंग आपण करून आलोय. त्यामुळे आपल्याला बोलायचा अधिकार आहे का? आपल्याला कंप्लेंट करायचा अधिकार आहे का? आणि हे जर आपण करत असू ना अजून पण, तर आपण एक भ्रमात जगतो याचा अर्थ. हेच अलेख्या मास्टरनी पण सांगितले. मी तिन्ही डॉट्स कनेक्ट करते. म्हणजे आज खास करून मी माझा पी महाराष्ट्राचा व्हिडिओ नाही टाकला. पण मी त्याच्या आधी अलेख्या मास्टर त्यांचा टाकला. कारण तो मला खरा आवडला, की म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी पितामह पत्रीजींचे जे शब्द आहेत, ते जे बोललेत ते सगळं सांगितलंय, की कसे ते पितामह कसे होते, की सत्य. पहिल्या भाषणातच ते सत्य सांगायचे, की "बाबा तू आत्मा आहेस. आता ह्याच्यापुढे तुला काय बोलायचं बोल." पहिलं हे लक्षात ठेव, की तू आत्मा आहेस. देहभावावर येऊ नको तू. की तू घरचं-दारचं, तुझ्या घरातलं, आयुष्यातलं हे काही बोलून उपयोग नाहीये, कारण तू आत्मा आहेस. हे पहिलं ते बोलायचे समोरच्याला. आता एखाद्याने मी जर सांगायला गेले, की "पितामह माझ्या आयुष्यामध्ये असं-असं आहे. मला ही व्यक्ती त्रास देते." आणि पितामह मला समोरून म्हणतायत, "हे बघ एकच सांगतो तुला, की तू आत्मा आहेस. आता तू बोल काय बोलायचंय." म्हणजे मी गप्पच बसणार, की काहीच बोलू शकत नाही आपण. कारण आता मला हे सत्य समजलं, की हे सगळं प्लॅनिंग मी करून घेऊन आली माझ्या आयुष्यातलं. अगदी तसं युनिफाईडमध्ये जेव्हा आपण 6वा धडा वाचतो, तर बऱ्याच जणांना आपल्याला हे जड गेलं समजून घ्यायला. पण आता आपल्याला हे सगळं जेव्हा आपण ऐकतो ना पितामहांचं किंवा अशी पुस्तक,
जे खास करून ह्याच्याबाबत आहे, की कसे आपणच येतो स्वतःहून वेगळे होतो. आपणच हे अनुभव घ्यायला येतो. बरं आता ठीक आहे, आपण अनुभव घ्यायला येतो हे सगळं ठीक आहे. पण आता माझ्या आयुष्यात मी डील करताना, सामना करताना मी काय करू जेणेकरून माझं आयुष्य स्मूथ होईल, ईझी होईल. मला आता आयुष्य म्हणजे परिस्थिती तर नाहीये. माझ्या आतमध्येच मी बदल असे करेन दृष्टिकोनामध्ये, माझ्या माइंडसेटमध्ये, माझ्या विचारांमध्ये, जेणेकरून बाहेरची परिस्थिती कशीही असू दे, पण मी त्याला इतकं व्यवस्थित आता सामना करते, की ज्या गोष्टींचं मला खूप दुःख व्हायचं, की ही लोकं अशी तशी. आता माझं ते खूप कमी झालंय. आणि हाच आहे आयामातला बदल. हाच आहे डायमेन्शन शिफ्ट. काल परवा जे सायलीनी विचारलं होतं ना, की थर्ड डायमेन्शन, 5 डायमेन्शन म्हणजे काय? तर मी हे सांगते, की हाच आहे आयामातला बदल. दुसरं तिसरं काही नाहीये. काही अवघड नाहीये. आपल्या आतमध्ये 12 आयाम आहेत. जे आपण आज पुस्तकात बघत होतो. 13व्या आयामाला स्वतः ईश्वराची शक्ती आहे. सनशाईन बिफोर द डॉन या पुस्तकाप्रमाणे जर बघितलं तर. की 13व्या आयामाला साक्षात परमात्मा आहे. म्हणजेच सगळ्या चेतनांचा एक शुद्ध चेतनेचा प्रकाश, सामूहिक चेतना सगळ्यांची. तिथं ज्याला आपण गॉड कॉन्शियसनेस म्हणा, ईश्वर म्हणा, त्याला सोर्स म्हणा, जे नाव द्या, जे विश्वास आहे तुमचा तो. पण ती शक्ती 13व्या आयामात आहे त्याप्रमाणे. 13व्या आयामाच्या खाली सगळे डायमेन्शन आहेत. 12, 11 हे सगळे आपले. आणि आपण आहोत 3ऱ्या डायमेन्शनला. आता 3ऱ्यातून पृथ्वी चालली 5व्या डायमेन्शनला. आता 5वं डायमेन्शन म्हणजे काय लक्षात घ्या. डायमेन्शन म्हणजे काय? आयाम म्हणजे काय? हे आपण अनेकदा बोललोय, पण सायलीने विचारलंय म्हणून हे सगळं ह्याच्यावरून थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते, की आयाम म्हणजे आपल्या दृष्टिकोनातला, विचारातला बदल. की मी ज्या पद्धतीने पूर्वी विचार करायचे, एखाद्याकडे बघायचे, एखाद्या परिस्थितीकडे बघायचे. आता मी माझाच अँगल शिफ्ट केलाय. मीच थोडी वेगळ्या पद्धतीने बघायला लागले. तो म्हणजे आपल्या आयामातला बदल. ज्या गोष्टी मला पूर्वी त्रास द्यायच्या आता देत नाहीत. कशामुळं? माझ्या विचारांमध्ये बदल आलाय. मला जे बाबाजींनी सांगितलंय 6व्या धड्यात, की मीच ते लिहून आणलेलं आहे सगळं. माझ्या आजूबाजूला असणारी लोकं ज्यांची मी कंप्लेंट करते, ते सगळी माझीच पात्र आहेत. म्हणजे मीच त्यांना डायलॉग दिलेत, मीच त्यांना रोल दिलाय. आता हे समजल्यानंतर माझे कंप्लेंट जे आहेत ते कमी होणार ना. म्हणजेच माझा काय झाला, आयामामध्ये बदल झाला. माझ्या विचारसरणीमध्ये बदल झाला. हेच आपण युनिफाईडमध्ये शिकत आहोत. 6वा, 7वा धडा. पहिली 7 धडे तर आधीच सांगितले, की कसं अनिमंत्रित प्रभाव आपल्या औरामध्ये येतात. हे कशामुळे येतात? तर हे अनिमंत्रित प्रभावांचं पण एक सायन्स आहे. हे शास्त्र विज्ञानच आहे हे, की ऊर्जा कधी मरत नाहीत. ऊर्जा कधी आपण नष्ट करू शकत नाही. ज्या लोकांच्या विचाररूपी ऊर्जा फिरतायत, त्या आपल्या आभामध्ये येतात. कारण आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमध्ये आहोत सगळेजण. आपण स्वतः एक इलेक्ट्रिक करंट पास होतोय आपल्यातनं. ती एनर्जी फ्लो होती आपल्यातनं. म्हणून असं म्हणलेलं आहे, जेव्हा मी उच्च विचार ठेवायला लागते, दिवसभर मी प्रेमप्रकाश पाठवते. दिवसभर मी प्रेमप्रकाश पाठवते, दिवसभर मनामध्ये म्हणते, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. माझा ईश्वर प्रेम आहे, प्रकाश आहे. तेव्हा माझे जेव्हा विचार पण प्रेमप्रकाश, प्रेमप्रकाश याच फ्रिक्वेन्सीमध्ये मी आहे. माझं आयुष्य का नाही बदलणार? माझ्या भोवतीचं फील्ड का नाही बदलणार? माझ्या भोवतीची जी क्वांटम फिजिक्स जर आपण विचार केला, तर मॉलिक्युल्स जे फिरतायत सतत, माझ्या शरीराचं जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे, ज्याला ऑरा म्हणतो आपण, ते का नाही बदलणार? कारण ते पूर्णपणे उच्च फ्रिक्वेन्सीमध्ये मी व्हायब्रेट होतीये. माझी जशी ऊर्जा आहे, तशीच लोकं मला आजूबाजूला दिसणार. तसंच माझं घडत जाणार रिॲलिटी. पण लक्षात ठेवा, आपण राहतो ती अगदी घनदाट डेन्सिटी जास्त आहे आपल्या इथं. त्यामुळे थोडा वेळ लागतो आपल्या त्या शिफ्ट व्हायला, रिॲलिटीला बदलायला. पण तो बदल येणार. आता हे सुद्धा, की आपण म्हणतो घनता जास्त आहे. आपण थर्ड डायमेन्शनमध्ये. आता ह्याच्यामध्ये पण एक विचार लक्षात घ्या. आता ऑलरेडी आपण म्हणतोय, की पृथ्वी 5व्या डायमेन्शनमध्ये शिफ्ट झाली. ह्याचा अर्थ काय? की ऑलरेडी आपली जी घनता आहे ना, ती कमी झाली. म्हणजे आता पूर्वीपेक्षा आता जेवढे आपण विचार चांगले ठेवू, तुम्हाला पटकन रिझल्ट मिळतील. कारण आपण थर्ड डायमेन्शनमधून ऑलरेडी 5व्या डायमेन्शनमध्ये गेलेलो आहे. 5व्या आयामामध्ये गेलोय. 5वं आयाम काय आहे? विचारसरणीतला फरक कुठला आहे? प्रेम, प्रकाश, एकत्व. मी आणि स्नेहलताई एक आहेत. मी आणि ह्या एक आहेत. मी आणि ह्या एक आहेत. आपण सगळेजण एकच तत्वातून आलेलो आहेत. ही भावना दृढ होणं, तीव्र होत जाणं हळू एका दिवसात नाही होणार आहे. अजूनही माझ्या मनामध्ये भेद आहे. अजूनही माझ्या मनामध्ये काही गोष्टी घडल्यानंतर मला राग येतो त्या माणसाचा. कारण मी अजूनही त्यांना वेगळं समजते ना, म्हणून मला राग येतो, की हे माझ्याशी असं वागतात आणि हे होतं आपल्याकडनं.
पण ही हळू-हळू होणारी प्रोसेस आहे. त्याच्यासाठी आपल्याला कुणी बंदूक ठेवलेली नाही, की आताच तू लगेचच तुझ्यामध्ये इतकं वननेस आला पाहिजे, की तू बिलकुल भेद नाही केला पाहिजे कुणामध्ये. हे असं होऊच शकत नाही. त्यासाठीच आपल्याला वेळ दिलाय. कारण आपण ज्या आता एका विचारसरणीतून दुसरीकडे ट्रान्झिट होतोय. त्या ट्रान्झिशनचा वेळ आपल्याला मिळतोय व्यवस्थित. फक्त हे सांगायचं कारण असं, की 3rd डायमेन्शन, 5वं डायमेन्शन एवढं फरक समजून घ्या आणि आपण सगळे स्वतःला मदत करा. स्वतःला मदत करा. कुणाला बदलायला जायचं नाही. मी तर कुणालाच काही बदलूच शकत नाही मी. मी पहिल्यापासून सांगते, मी काहीच कुणाला बदलू नाही शकत तुम्हाला. तुम्हीच तुम्हाला बदलताय. फक्त हे काम केवळ बाबाजींनी आपल्याला मार्ग दाखवायचं काम केलंय. मी इथं कुणाचंही काहीच करू शकत नाही. मी केवळ ते जे काही वाहतंय ते वाहून देते आणि खरं काम तुम्हीच तुमच्यावर करताय. तुम्ही फक्त स्वतःची मदत करा. बाकी आपोआप बाकी सगळ्या गोष्टींचं जे चालू आहे ते सुरू होईल. आपण केवळ स्वतःवर फोकस ठेवून माझी मदत मी कशी करू? स्वतःला वेळ देऊन ती भावना सारखी आत दृढ करायची आपल्याला. की केवळ प्रेम प्रकाश आहोत, हे फक्त ह्या सत्रापुरतं नाही म्हणायचं. दिवसभर आपण ती भावना आपल्या आतमध्ये रुजवणार आहोत. जसं आज त्या ललिताताईंनी जे एक अनुभव सांगितला त्यांचा, की स्वप्नामध्ये त्यांना जेव्हा कुत्रं दिसलं, कुत्र्याची त्यांना भीती वाटते. पण त्यांनी त्याला स्वप्नामध्ये प्रेम पाठवलं. हा खूप मोठा बदल आहे. खरंच बदल आहे. कारण तुम्ही असं जागृतीने जेव्हा म्हणता ना, की मी प्रेम पाठवते, प्रकाश पाठवते. पण जेव्हा स्वप्न पडतं आणि स्वप्नामध्ये जर आपण घाबरलो, तर ह्याचा अर्थ तुम्हाला तो आरसा, स्वप्न मनाचा आरसा आहे. म्हणजे अजूनही आतमध्ये खोलवर भीती आहे. आणि जेव्हा जर स्वप्नात तुम्ही प्रेम प्रकाश पाठवलं, तुम्ही घाबरला नाहीत कुणालाही, तुम्ही लोकांना सुद्धा मायेने बघितलं, तुम्ही त्यांच्यामध्ये पण बघितलं, की हा पण ईश्वराच्या प्रतिमेत आहे, मी पण ईश्वराच्या हे जर तुमच्या स्वप्नामध्ये, तुमच्या मनामध्ये आलं ना, तर समजायचं की बिया आत चालल्यात खूप खोलपर्यंत. आणि ह्याच्यासाठी आपण जागृत अवस्थेमध्ये आधी स्वतःला सारखं म्हणणं गरजेचं आहे. तुम्ही जागृत अवस्थेमध्ये जितकं स्वतःला हे म्हणाल, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे, माझा ईश्वर प्रेम आहे, मी प्रेम आहे. ही सगळी वाक्य आभा स्वच्छ करण्याची. तितके तुम्ही स्वप्न अवस्थेमध्ये सुद्धा तुम्हाला जाणवेल, की तुम्ही अगदी अ, जे काही म्हणताय दिवसभर ते तुम्ही स्वप्नात पण रिपीट करताय. बरोबर आहे ना? आपलं सबकॉन्शियस तसंच घेतं, की तुम्ही दिवस जागृतीने काय घेताय हे फार महत्वाचं आहे आपल्याला. आपण काय डेटा ऐकतो, डोळ्यांनी काय बघतोय, कानाने काय ऐकतोय दिवसभर YouTubeवर, ह्याच्यावर, त्याच्यावर, हेच सगळं आपल्याला स्वप्नामध्ये दिसतं. आणि म्हणूनच जसं आपण लहानपणाच्या भीती, लहानपणाच्या काही आठवणी आत्ताही स्वप्नामध्ये येतात आणि आपण घाबरून उठतो. वरून पडतोयत का काय? बस मिस होतीये का काय? ट्रेन मिस होतीये का काय? ह्या ज्या भीती, पळापळ, अँक्झायटी हे जे सगळं आपण लहानपणापासून आत्तापर्यंत सहन केलंय, तसंच आपल्याला स्वप्नात दिसतं. त्याच पद्धतीने आपण अजूनही घाबरतो कुठल्या गोष्टींना आणि तेच आपल्याला बदलायचंय. तर जसे एफर्ट्स आत्ता आपण जितके घेऊ, हेच करणं म्हणजे इनर वर्क आहे. दुसरं काही नाहीये. एवढंच करायचं आपल्याला, की अ, वेळ द्यायचा स्वतःला, की जसं चाललंय रोज आपण म्हणतोय, तरच आपली रिॲलिटी आपल्याला समजेल, की मी पाहिजे ते माझ्या विचारांनी निर्माण करू शकते. काहीच अशक्य नाहीये. काहीच अशक्य नाहीये. कुठली तरी गोष्ट आपल्याला मिळणार नाही, हा मनात विचार जो आहे ना, तोच विचार काढून टाका मुळात. माझ्या आतून इच्छा ज्या प्रकट होतात, जसं आपण 9वा आणि 10वा धडा बघितला, त्या सगळ्या इच्छा आपल्याला ईश्वराला जगायच्यात आपल्यातून. जसं आपण आज बघितलं ना, की प्रत्येक आत्म्याचा एक गाभा आहे. तो जो आत्मा आहे तो ते इसेन्स, इसेन्सला काय म्हणतात? त्याचा तो मूळ तत्व घेऊन आलेला असतो. आणि करण्यासाठीच त्याचा तो उद्दिष्ट म्हणा, जे काही त्याला करायचंय तो करतो. म्हणून आपण फ्री आहोत, जे पाहिजे ते करायला. आणि ते केलंच पाहिजे. तेच आपल्याला करण्याचं आपलं मेन आत्मस्वीकृती आहे आपली. आपलं उद्दिष्ट, ध्येय तेच आहे. जे 15व्या धड्यामध्ये बाबाजींनी एक वाक्य लिहिलंय ना, ते शेअर करते. तेवढं एक वाक्य दाखवते तुम्हाला. तर हं. तुमच्या जीवनाचं खरं उद्दिष्ट काय आहे? सर्वप्रथम तुमचं सर्वोच्च उद्दिष्ट म्हणजे पुन्हा एकीकृत अवस्थेत परतणे. आपल्या सत्य स्वरूपात मी कोण आहे आणि माझं खरं अस्तित्व काय आहे, हे ओळखणं हे आपलं पहिलं उद्दिष्ट आहे. आज आपण जे बघितलं सनशाईनमध्ये, की जेव्हा आत्मे येतात,
पूर्ण सगळं अनुभव घेतले, पृथ्वीवर जगले, सुख-दुःख सगळं बघितलं. अनेक जन्म-मरणाचे फेरे केले, सगळं झालं. हां, आता शेवटी काय करायचं पण एवढं करून? एवढं करून जायचं कुठे? एवढं करून पुन्हा एकीकृत अवस्थेत जायचं. ज्या परमात्म्यामधून आपण आलोय तिथं जाऊन विलीन व्हायचं. हेच आपलं उद्दिष्ट आहे पहिलं तर. आणि त्यासाठी स्वतःला पहिल्यांदा ओळखणं गरजेचं आहे, की मी कोण आहे? मी केवळ ह्याच जन्मामध्ये जी बघतीये, जी धडपड करतीये, जी निराश होतीये, रडतीये, पडतीये, ह्या सगळ्यातला जगणारी मी आहे. हे एकच माझं अस्तित्व आहे. आणि हेच करण्यासाठी मी इथे आले, की रडत बसायचं किंवा ह्याच्याबरोबर हे, त्याच्याबरोबर ते, ह्याच्यासाठी आले. इतकं मोठं आयुष्य घेऊन मी एवढं मोठं शरीर घेऊन एवढ्या मोठ्या गोष्टी करते, ह्याच्यासाठी करते. तर ह्या गोष्टींसाठी पहिलं तर सत्य स्वरूप समजणं हे आपलं पहिलं उद्दिष्ट आहे, असं लिहिलेलं आहे. आणि आपल्या जीवनामध्ये ईश्वराच्या दिव्य गुणांचा अनुभव घेणं, की मी जगतीये ठीक आहे आणि स्वतःला ओळखलं पण मला मुळात करायचंय काय? मला ईश्वराच्या दिव्य गुणांचा अनुभव घ्यायचा आणि ते गुण म्हणजे कुठले? सगळे, जे आपण इतके दिवस बोलत आलोय. ईश्वर आनंद आहे, प्रेम आहे, प्रकाश आहे, समृद्धी आहे, पैसा आहे, प्रसिद्धी आहे. जे पाहिजे ते, जे पाहिजे ते. त्याला लिमिट नाहीये. ईश्वराच्या गुणांना आपण लिमिट नाही ठेवू शकत. नाही, नाही, पैसा नाही हां, पैसा नाही. पैसा चांगला नसतो. पण जगायला तर पैसाच लागतो आपल्याला. मग का? अशी कुठलीही लिमिटिंग बिलीफ आपण मध्ये काढली होती लिस्ट एकदा ग्रुपवर, की काय-काय माझ्या मनामध्ये आहेत ते सगळे. तर म्हणून एकही लिमिट ठेवू नका स्वतःला. एकही. जे आपल्याला आयुष्यात पाहिजे ना, ते पाहिजेच. आणि ते म्हणजे ईश्वराची दिव्य गुणच आहे तो. त्याच्यातून मला आनंद मिळतो. मग आनंद काय? ईश्वराचा गुणच आहे. तर अशी कुठलीही इच्छा मनातली असेल ना, तर हे ह्यासाठी खूप गरजेचं आहे. आपण जे बघतोय ना, हेच आपण जगायला आलेलो आहेत. बघा आणि हेच तुमचं मूलभूत ध्येय आहे. याच ध्येयाकडे नेण्यासाठी तुमचा उच्च स्व सदैव तुम्हाला प्रेरणा देतो, योग्य दिशेने मार्गदर्शन करतोय. आपल्याला खूप गोष्टींमध्ये अडकून ठेवलंय, खूप गोष्टींमध्ये आपल्या आयुष्यामध्ये. नको त्या गोष्टींमध्ये आपण अडकून बसलोत. हे नाही करायचं, तेच केलं पाहिजे, हेच ही बंधनं जिथं आली ना, तिथं थांबायचं बास. ही बंधनं माझ्यासाठी नाहीयेत. जसं आज आलेख्या मास्टर सांगत होत्या, की तुम्ही फ्री सोल आहात, पूर्ण मुक्त. आज जसं एक गाणं म्हणलं पी-एम-सीवर एका ताईंनी, "पंछी बनू, उडती फिरू मस्त." इतकं आवडलं मला ते गाणं. परफेक्ट त्यांनी गाणं म्हणलं ते खरंच. खरंच आपण तसे आहोत, की आपण फ्री आहोत. आपल्याला कशाचं बंधन नाहीये. काहीही करा. जसं तुम्ही त्याच्यात अजून एक ऐकलं असेल अलेख्या मास्टरच्या ह्याच्यामध्ये, की हिटलर होता. त्यांनी एवढ्या लोकांना त्रास दिला. पण त्याला आपण नाही म्हणू शकत, की तू हैवान आहेस, तू राक्षस आहे. ही शब्द आपण वापरतो. पण तो आहे ईश्वरी अंश, की त्यांनी जी लीला केली, जे रचलं, हे सगळं होणारच होतं तसं. की जसं त्यांनी अजून एक सांगितले, की श्रीराम राम का झाले? त्यांना ते ईश्वरत्व प्राप्त झालं कारण रावणामुळं, त्या अपहरणामुळं त्यांनी जो त्याग केला, ज्या कैकेयीबद्दल आपण बोलतो, हे सगळ्या गोष्टी ही लीलाच आहे ना. हे नाटकच रचलं गेलं जेणेकरून श्रीरामांना त्या सगळ्या गुणांचा अनुभव घेता यावा. कुठल्या गुणांचा? ईश्वरी गुणांचा अनुभव घेता यावा. कुठले गुण अनुभव केले त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये? आपण श्रीरामांचं जर चरित्र वाचलं तर कुठले-कुठले गुण आहेत? सगळेच आहेत. त्याग आहे, आज्ञा आहे, प्रेम आहे. हे सगळ्या गुणांचा त्यांनी अनुभव वनवासात गेले. सगळं आपल्याला माहितीच आहे. तर म्हणजेच काय? काय करत होते ते? नेमकं काय करत होते वनवासात जाऊन? की ते सगळं ईश्वरी गुणांचा अनुभव घेत होते. की काय असतं, की जेव्हा मला कुणी सांगितलं जातं, की "तू जा सोडून राज्य." तेव्हा एका क्षणात त्यांनी त्याग केला. म्हणजे त्याग हे जे आहे, त्याग म्हणजेच काय, की त्यांना प्रेमच होतं ना आणि त्यामुळंच त्यांनी ईश्वरी गुणांचा अनुभव घेतला वनवासामध्ये जाऊन, रावणाला मारून, सीतेला सोडवून, ह्या सगळ्या जी लीला रचली गेली. पण त्याच्यामध्ये आपण केवळ कुणाला तरी वाईट आणि कुणाला तरी चांगलं म्हणतो. पण खरं तर ते रचलेली लीलाच आहे एक प्रकारची. म्हणून कुठलीही चांगलं, कुणीही वाईट हे चांगलं, वाईट हे सगळं पाप, पुण्य हे केवळ आपण इथं बसून बघतो द्वैतामध्ये. पण ही जी काही सगळी आज परिस्थिती सुरू आहे जगामध्ये, युद्ध असेल किंवा अजून काही असेल, त्या सगळ्याला कारण आहेत. त्या सगळ्याला कारण आहे. कारण हे सगळं मोठं परिवर्तनाचा एक भाग आहे. म्हणून पितामह सांगायचे, की कुणाच्याही ह्याच्यामध्ये तुम्ही मध्ये पडू नका, इंटरफेअर करू नका. केवळ द्रष्टा बनो. हे आपल्याला स्थितप्रज्ञ व्हा. फक्त बघा, बघा. आपल्या आयुष्यातली सुद्धा परिस्थिती केवळ बघा. त्याला ऑब्झर्व्ह करा. ह्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात. त्या समजायला थोड्या आपल्याला त्यावेळी कदाचित अवघड जातात. आपण त्या गोष्टींना रिएक्ट करतो. हे असं म्हणला, तो तसं म्हणला.
पण ह्यापासूनच आपल्याला रोज-रोज आठवण करून द्यायची, की हां, हे असं आहे. मी इथे ईश्वरी गुणांचा अनुभव घेण्याकरता आली आणि त्यासाठी आपल्याला युनिफाईड सारखा अभ्यासक्रम जो मदत करतो, की आपण सतत दिवसभर सारखे-सारखे स्वतःला आठवण करून देतो. हे आपण जितकं करू, की हे स्वतःचं दिव्य स्वरूप पुन्हा आठवण्यासाठी, तुम्हाला जे काही ज्ञान जाणून घ्यायचं असेल, ते सांगण्यासाठी उच्च स्व सदैव सज्ज आहे. जे दिव्य स्वरूप आपण विसरलो. ज्या ईश्वरापासून वेगळं झालो, तिथंच विसरलो आपण. आणि त्या विसरण्याच्या बोलीवरच, त्या अटीवरच आपल्याला या ग्रहावर पाठवण्यात आलंय. मग आपण मात्र खूप गोष्टींमध्ये अडकून बसतो. धर्म, जात, हे, ते खूप, 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 खूप अडकून, अडकून, अडकून इतकं त्याच्यात आत, आत, आत जातो. आणि ते जाणंच गरजेचं आहे ना. ते गेलोय आतमध्ये, खूप आतमध्ये खोलवर गेलोय म्हणून आपण सगळे अनुभव घेऊ शकलो. आपल्याला ते शहाणपण आलं, ज्याची आपल्याला गरज होती. कारण तो जिथं Stargateच्या तिथे जो झिनॉर म्हणून असतो सेवक, तो काय म्हणतो, की हे जे आत्मे आत्ता उतरलेत, ते खूप हुशार आहेत. ते खूप ज्ञान आहे त्यांच्यामध्ये आणि ते साक्षात ईश्वराच्या शुद्ध चैतन्यामध्ये आहेत आत्ता पण. कारण अजून त्यांनी कशाचा अनुभव नाही घेतलाय. खालच्या व्हायब्रेशन्सचा, द्वेष, तिरस्कार याचा नाही घेतलाय. अजूनही ते प्युअर चेतन आहेत. प्रेम आणि प्रकाश. म्हणून आमच्यासाठी ते आदरणीय आहेत. पण त्यांना ते शहाणपण नाहीये. ते अनुभव नाहीये, जे आपल्याला आहे. मग जसं आपण इथं आलो, हे सगळं शिकतोय, रोज उठून अशा लोकांना आपण सामना करतोय. आपल्या आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम असेल त्याला थँक म्हणा. पहिल्यांदा त्याला थँक म्हणा. हेच आपल्याला आज जेव्हा सुरेखाताई सांगत होते, की आता खरंच जाणवतंय, की पृथ्वीवर येऊन जे आयुष्य पूर्वी खडतर वाटायचं, दुःखद वाटायचं, आता त्याची किंमत कळते, की खरोखरी किती गरजेचं आहे. कारण ज्या आत्म्यांना उच्च आयामामध्ये परतायचंय त्यांच्यासाठी पृथ्वीवर आत्ता सगळ्यात बेस्ट पिरियड आहे. कारण त्यांना 12 डी-एन-ए त्यांचे सगळ्यांचे जागृत होतील. त्यामुळे हे सगळे आत्मे आत्ता पृथ्वीवर लोकसंख्या वाढायचं इतका विस्फोट झालाय लोकसंख्येचा. ह्याचं कारण पण हेच आहे, की खूप मोठा असेन्शन पिरियड आत्ता पृथ्वीवर काळ म्हणतो ना तसा सुरू आहे. आपण अनेक वेळा ऐकलंय. पण तुम्ही ते अनेक वेळा ऐकलंय, पण ते आत्ता तुम्हाला थोडे बिंदू जोडल्यासारखे वाटत असतील. ज्यांना या पुस्तकाबद्दल माहीत नव्हतं किंवा आपण फार काही डीपमध्ये ह्या गोष्टी बोललेलो नव्हतो. आणि अगदी त्याच वेळेस आपल्याला असा एखादा कोर्स मिळावा, युनिफाईड सारखा, की जिथं आपण आता उच्च स्व सोबत आपल्या एक होतोय. आपला उच्च स्व ह्या द्वैताच्या बाहेर आहे, हे जे मी म्हणते ह्याचा अर्थ आता तुम्हाला कळत असेल, की तो अशा एका आयामामध्ये आहे, की जो जिथून आपल्याला गाईड करतो. आणि तो आयाम म्हणजे तो गॉड कॉन्शियसनेस म्हणजेच 13व्या आयामामध्ये. तो तिथून आपल्याला गाईड करतो. म्हणून आपण हृदयात जाऊन त्याच्याशी कनेक्ट होतो. हे त्याचं दार आहे, हृदय. जेव्हा मला कुठलंही काही असेल, मी माझ्या हृदयातून उच्च स्वाला जेव्हा विचारते, ते माझे मार्गदर्शन घेते, तेव्हा आपल्याला त्याच्यावर मदत मिळते, मार्गदर्शन मिळतं. म्हणजे आपल्याला या गेममध्ये टाकण्यात आलंय, पण एकटं नाही सोडलंय आपल्याला. आपण अनाथ नाही आहोत. आपला एक नाथ आहे, जो आपली सतत काळजी घेतोय. हे कायम लक्षात ठेवा. आपण कधीच एकटे नव्हतो आणि कधीच एकटे नसू. आपल्यासोबत कायम आपला ईश्वर आहे. आपला उच्च स्व हा साक्षात ईश्वर रूपामध्येच आहे. तो ह्या द्वैतात नाहीये. हे जे आपण अनेक वेळा ऐकलंय, ते हेच आहे. की तो अशा आयामामध्ये आहे, जिथं साक्षात ईश्वरी ऊर्जा आहे. तिथून आपल्याला मदत मिळते. सोबत आर्कएंजल्स, एंजल्स असे मास्टर वेगवेगळे बाबाजींसारखे, पितामहांसारखे हे सगळ्यांची आपल्याला मदत आहे. आपल्याला काय करायचंय? दुसऱ्याला बदलायला जायचं नाहीये. मी इथं म्हणूच शकत नाही, की मी मानसिकतांना बदलते, मी ह्यांना बदलायला जाते. नाही करू शकत ते मी. आपल्या सगळ्यांना काय करायचंय, केवळ स्वतःवर लक्ष द्यायचंय, की मी माझं रोजचं आयुष्य साधं, सोपं कसं ठेवू? फार मोठं रॉकेट सायन्स नाही, की मला हा अनुभव आला, मला हे दिसलं. काही गरज नाही. आपण ऑलरेडी खूप दैवी आहोत. मी हे कायम सांगत आले. तुम्हाला दिसलं थर्ड आय म्हणजेच तुम्ही खूप काहीतरी भारी आहात, स्पेशल आहात. नाही. आपण ऑलरेडी स्पेशलच आहोत. फक्त माझ्या रोजच्या ह्या इथल्या थर्ड डायमेन्शन रिॲलिटीमध्ये मी कशी आनंदात आणि ईश्वरी गुणांमध्ये जगू, एवढीच मला काळजी घ्यायची. कारण माझं दुःख कमी होईल त्याच्याने. मी माझा दृष्टिकोन बदलेन, विचार बदलेन. जे आत्तापर्यंतचे विचार आहेत सगळे पुसून टाका. त्याची गरज नाहीये आपल्याला आता. त्यातला एकही विचार आता ठेवू नका. आपल्याला कुठल्याही गोष्टीचं लिमिट नाहीये. आपण कुठेही अशक्य अशी गोष्ट आपल्या आयुष्यात नाहीये. जे काही इच्छा आतून प्रकट होतीये, ती तुम्ही सहज मिळवू शकता. इतके आपण सगळेजण दैवी आहोत, ईश्वरी रूपातच आहोत.
आणि तेच आपण आठवायचं काम इथं करतोय, ज्यासाठीच हे असं लिहिलेलं आहे, की तुम्हाला आता स्वतःचं दिव्य स्वरूप पुन्हा आठवण्यासाठी जे काही ज्ञान घ्यायचंय ते तुम्हाला आता देण्यासाठी उच्च स्व तयार आहे. म्हणून आपण संकेत घेणं, हे घेणं, हे सगळं शिकतोय त्यासाठीच. आज आपण तिसऱ्या दिवसाचं हे बघू. मी हे थोडा आज वेळ घेतला, मला माहिती पण हे सांगण्याचं कारणच असं आहे, की तिन्ही पुस्तक म्हणा किंवा मशाल लेख्या यांचं सत्र आणि हे आपलं युनिफाईड हे तिन्ही मला थोडंसं जोडून काही गोष्टी आज सांगायच्या होत्या. कारण थर्ड डायमेन्शन, 5वं डायमेन्शन याबद्दल पण बऱ्याच जणांना असं वाटत होतं, की नेमकं काय? तर हे काही नाहीये. आपलेच विचार आहेत. आपल्या विचारातलाच फरक आहे. तर आपण आज तिसरा धडा वाचू. तिसऱ्या दिवसाचा. तिसरा जो म्हणजे तिसरा दिवस म्हणजे कुठला आठवडा? 9वा, 10वा, 11वा आठवडा. 11वा आठवडा मला वाटतं हृदयाला जिवंत करणं. जिथं आपण हो, नाहीचे संकेत घ्यायला सुरुवात केली पहिल्यांदा. तो 11वा आठवडा. हे ईश्वरा, माझ्या सृष्टीकर्त्या, माझ्या हृदयासाठी मी तुझे आभार मानतो. हेच हृदय मला तुझ्याशी आणि संपूर्ण सृष्टीशी जोडणारा दिव्य सेतू आहे. सृष्टीचे ज्ञान माझ्या अंतःकरणातच स्थित आहे. त्याबद्दल मी तुझा कृतज्ञ आहे. आज मी माझ्या हृदयाला प्रेम, शांतता आणि आनंदाने माझे सर्व दिव्य अधिकार स्वीकारण्याची शक्ती देतो. पण ईश्वराला सांगतोय, की माझं हृदयच आहे जे मी तुझ्याशी आणि संपूर्ण सृष्टीशी मला जोडतं. आणि सगळं ज्ञान सृष्टीचं माझ्या अंतःकरणातच आहे. त्यासाठी मी तुझी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आज आपण ही स्वीकृती देतोय स्वतःच्या हृदयाला, की माझ्या हृदयाला मी प्रेम, शांतता आणि आनंदाने माझे सगळे दिव्य अधिकार स्वीकारण्याची शक्ती देतो. म्हणजे मी हृदयाला शक्ती देतो असं. माझे उच्च स्वरूप आणि माझे संपूर्ण अस्तित्व यांच्याशी माझा संबंध कधीही तुटू न देण्यासाठी मी तुझे मनःपूर्वक आभार मानतो. हे वाक्यामध्ये ना खूप अर्थ आहे, खूप अर्थ आहे. आणि जेव्हा तुम्ही 11वा धडा वाचाल ना, तर त्यामध्ये सुद्धा हे वाक्य छान अजून पद्धतीने सांगितलंय, की मी भरकटलो. मी इकडं गेलो, मी तिकडं गेलो, मी दरोडेखोर झालो, मी चोर झालो, मर्डरर झालो, अजून काय रेपिस्ट झालो, अजून काय, काय खूप दुष्कर्म केली. खूप अशा सगळ्या दुष्कर्मामधून अनेक योनीतून मी फिरलो. ह्या सगळ्याचं करत असताना सुद्धा माझं उच्च स्वरूप, माझा उच्च स्व, आत्मा जो आहे आणि माझं संपूर्ण अस्तित्व हे तू अखंड ठेवलंस. मी अनेक भरकटून अनेक दिशांना गेलो, तरी सुद्धा तू ते माझं उच्च स्वरूप व्यवस्थित शाबूत ठेवलं आणि कधीही माझा संबंध तुझ्यासोबत तुटू नाही दिला. यासाठी मी तुझे आभार मानतो. कारण आपला निर्णय होता अनुभव घेण्याचा. त्यासाठी आपण आलेलो होतो. पण ते विसरून आपण खूप भरकटत गेलो. म्हणून आपण त्याचे आभार मानतो. हे वाक्य छान समजून घ्या आणि त्या धड्यामध्ये पण नीट वाचा ह्याच्याबद्दल. ही प्रार्थना सकाळी आणि संध्याकाळी करा. आजच्या शांत अभ्यासामध्ये तुमच्या अंतर्मनातील हो आणि नाही या संकेतांना अधिक पक्के करण्याचा सराव करा. प्रथम नाहीचा संकेत मागा, नंतर होचा मागा. त्यानंतर स्वतःलाच विचारा, की हा संकेत हो होता का? किंवा नाही होता का? आणि त्या उत्तरांची खात्री करा. म्हणजे आपण आज आत्ताचे थोडं एक 15-20 मिनिटाचं आपण ध्यान घेऊ. त्यामध्ये आपण काय करणार आणि हे तुम्ही उद्या पण करा, आज रात्री झोपण्यापूर्वी करा, उद्या परत करा. कारण हा जो आपला दिवस आहे हा सरावाचा, तो त्यासाठीच आहे, की आपण हो आणि नाहीचे संकेत पक्के करणार आहेत. काय करायचं? शांत हृदयात जायचं आणि म्हणायचं, की मी माझ्या हृदयाला पूर्ण सामर्थ्यवान बनवतो. मी जेव्हा म्हणते ना असं, की मी माझ्या हृदयाला देते, ह्याच्यामध्ये खूप शक्ती आहे. माझ्या एका वाक्याने मी कमांड घेतली माझी पॉवर हातात. मी ईश्वर आहे आणि ईश्वर जेव्हा बोलतो तो कसा बोलतो? ईश्वर बोलला म्हणजे सृष्टीला ऐकावंच लागतं. तुम्ही त्या शक्तीमध्ये येऊन बोला, की मी माझ्या हृदयाला प्रेम देतो, सामर्थ्यवान बनवतो. माझ्या एका शब्दामध्ये एवढी शक्ती आहे, की माझं हृदय मी त्यावेळेस जिवंत बनवतो. आणि मग तुम्ही म्हणा, की हे उच्च स्व मला तू होचा संकेत दे. आपल्या छातीवर लक्ष ठेवून होचा संकेत मागा. काय येतो बघा, नाहीचा मागा. पुन्हा नाहीचा मागा, पुन्हा होचा मागा. असं आलटून-पालटून त्याचे सराव करा. आज हृदय जागृत आणि सामर्थ्यवान करण्यासाठी तयार केलेले निर्मिती सूत्र किमान 2 वेळा म्हणा. आता मनाचा आवाज आणि हृदयातून येणारे अंतःप्रेरणेचे मार्गदर्शन यातला फरक तुम्हाला जाणवू लागला आहे का? स्वतःला हळुवारपणे हृदयात स्थिर होऊ द्या.
या साधनेत सातत्याची आवश्यकता आहे, परंतु त्याचे फळ म्हणजे सृष्टीशी एक अनुभवलेले एकत्व. आपल्याला ते सूत्र म्हणजे काय? तेच, की मी माझ्या हृदयाला मी ते सांगते तुम्हाला, की मी माझ्या हृदयाला सामर्थ्यवान बनवते. असं ते सूत्र म्हणजे एक वाक्य आहे. ते वाक्य सारखं आपण म्हणायचं आणि आपल्या मनाचे जे विचार आहेत आणि हृदयातून येणारा आपला जो आत्म्याचा आवाज आहे, ह्यातला फरक तुम्हाला कळतोय का? असं इथं विचारलंय. हळुवारपणे हृदयामध्ये स्थिर व्हा आणि जेव्हा आपण हे करू, तेव्हा आपल्याला संपूर्ण सृष्टीबरोबर एकत्व जाणवेल. मी कुठेही बघितलं, झाडांकडे बघितलं, हवा, पाणी ह्या सगळ्यांबरोबर एक प्रेमच यायला लागेल आतून. त्याबद्दल इथं सांगितलंय. चला आपण सगळेजण डोळे मिटू आणि शांत ध्यान अवस्थेमध्ये आणि आशा करते, की आपल्या सगळ्यांना आता 3rd डायमेन्शन, 5 डायमेन्शन त्यातला फरक पण कळला असेल. तर आपण डोळे मिटून ध्यान अवस्थेमध्ये येऊ. जसे आपण आनापानसती ध्यानाला बसतो, अगदी त्याच अवस्थेमध्ये रिलॅक्स होऊन सुखासनमध्ये बसा. पाठीला आराम घेऊन सगळ्यात आधी मी ईश्वर आहे, ह्या भावनेमध्ये बसा. आपल्या मनामध्ये हा भाव अगदी खोलवर ठेवा, की मी ईश्वर आहे. आपल्या श्वासांबरोबर हळू-हळू जोडले जा. आपल्या संपूर्ण शरीराला बघा, एका दिव्य आपलं जे शरीर आहे, ज्या शरीरामुळे आपण हे सगळे अनुभव घेतोय, असं हे सुंदर आणि दिव्य शरीर आहे. अगदी मस्तकापासून खाली पायापर्यंत एकदा शरीर बघत जा. अगदी प्रेमाने आणि पवित्र अशी भावना आपल्यामध्ये, की आपण किती मोठा प्रवास करून आलोय. आपण किती दिव्य आहोत. आणि आता ह्या पूर्ण झालेल्या प्रवासामध्ये पुन्हा आपल्याला निघायची वेळ आली. आपल्या खऱ्या घराकडे जायची वेळ आली. त्यासाठी परमपिता परमात्मा आणि माझा उच्चस्व किती मदत करतायत मला. किती प्रेमळ, माझ्या आई-वडिलांप्रमाणे माझी काळजी घेत, हे ज्ञान माझ्यापर्यंत पोहोचवत, मला घेऊन जातायत हाताला धरून. आणि ह्यासाठी आपल्या हृदयातून आपल्या उच्चस्वचे खूप कळवळीने आतून आभार व्यक्त करा. कारण आपण कधीच एकटे नव्हतो. आपल्या दुःखातही आपला उच्चस्व सतत आपल्यासोबत होता. कारण आपल्याला दुःखाचा अनुभव घ्यायचा होता. म्हणून तो केवळ बघत होता. ज्या क्षणी आपण मदत मागितली, कुठल्यातरी रूपाने, कुठल्यातरी मार्गाने ती मदत आपल्याला दिली गेलीये. आपल्या हृदयामध्ये, छातीच्या मधोमध आपल्या श्वासांना अनुभव करत, आतमध्ये असलेल्या ईश्वराला जाणीवपूर्वक बघा. सदैव आपल्या आत असणारा तो आवाज आहे. अजिबात नवीन नाहीये. ज्या क्षणापासून मला कळायला लागलंय, त्या क्षणापासून हा आवाज माझ्या आत आहे. आता मात्र मी पूर्ण जाणीवेनी त्या आवाजाकडे लक्ष देऊन बघते. माझे कान माझ्या आत्म्याकडे असतात. माझे डोळे आतमध्ये. माझं मन माझ्या हृदयात. माझे श्वास माझ्या हृदयात. इतकी मी एकरूप झालीये. माझ्या आतल्या भगवंताकडे सारखी बघत असते.
आता तर माझं मन सुद्धा मला साथ देते. जेव्हा जेव्हा एखादा विचार येतो जो माझा नाहीये, इकडून तिकडून आलेला आहे, त्या क्षणी माझं मन मला म्हणतं की तू तर ईश्वराच्या प्रतिमेत आहेस. इतकं माझं मन आता सुंदर आहे, माझे विचार सुंदर आहेत. हेच आहे शरीर, मन आणि आत्मा एकरूप होणं, एकमेकांमध्ये इतकं मिसळून जाणं की एकच उरणं. हेच आहे वननेस, एकत्व. ना आता मला माझं मन वेगळं वाटतं, ना विचार वेगळे वाटतात, ना माझं हृदय वेगळं वाटतं. सगळं काही एक होऊन गेलंय, एकाच रंगात रंगून गेले. मी पण माझ्या हृदयात असणाऱ्या भगवंताच्या सुंदर रंगामध्ये पूर्ण रंगून गेली. आपल्या श्वासांना इतकं सुंदर अनुभव करा की आज पहिल्यांदाच आपण या शरीरात येऊन श्वास घेतोय, पहिल्यांदाच अनुभव घेतोय, आणि ते सुद्धा आपल्या हृदयामध्ये, आपल्या छातीच्या मधोमध. आपली छाती वर खाली होतीये श्वासांनी. अगदी खोलवर जाऊन म्हणा, अगदी प्रेमाने, नाही म्हणलं तरी केवळ लहरींनी, ऊर्जेने अनुभव करा की मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहे. मी आणि ईश्वर एकच होतो. नंतर मला त्याच्या प्रतिमेतच बनवलं गेलं. त्याचे सगळे गुण आणि विचार मला दिले गेले. इतका प्रेमाने भरलेला माझा ईश्वर आहे की त्याच्या सगळ्या गुणांनी त्यांनी मला भरवून टाकलं, मला रंगून टाकलं. असे कुठले विचार आहेत, कुठले गुण आहेत जे माझ्यात आहेत आणि जे ईश्वराचे आहेत? असे गुण म्हणजे प्रेम, जे मी प्रत्येक गोष्टीत अनुभव करते. श्वास घेते प्रेम आहे, डोळ्यांनी बघते प्रेम आहे, कानांनी ऐकते प्रेम आहे. मी वेगळी झाले परमात्म्यापासून, हे सुद्धा प्रेम आहे. एखादी आई आपल्या लेकराला म्हणावी जा, तसं त्या ईश्वरालाही दुःख झालं असेल आपल्याला वेगळं करताना. पण आपण झालो केवळ अनुभव घेण्यासाठी, शिकण्यासाठी, आपल्या आईपासून, आपल्या पित्यापासून वेगळे झालो. असेच आहोत आपण, काही क्षणापुरते वेगळे झालेले. त्याची बाळं, त्याची लेकरं. हृदयामध्ये खोलवर माहितीये, इथं विसरले मी, पण खोलवर हृदयात माहितीये
की माझा परमपिता माझी वाट बघतोय आणि एक दिवस येईल जेव्हा मी त्याच्यासोबत असेन, एक झालेली असेन, जाणीवपूर्वक. आत्ता सुद्धा मी एकच आहे. एकच तत्व आहे प्रेमाचं. केवळ विसरले काही क्षणापुरते. असं हे प्रेम आहे जे या शरीरात येऊन मी अनुभव करते. शरीराच्या अवयवांनी माझा चेहरा, रंग जसं काही आहे मला स्वीकार आहे. खूप प्रेम करते मी माझ्या शरीरावर. मी जशी आहे तशी स्वतःचा स्वीकार करते पूर्ण आनंदाने, प्रेमाने. कारण मीच निवडलंय हे. इतकं सुंदर माझं शरीर मी हाताने रेखाटलंय. मी स्वतः डिझाईन बनवलंय त्याचं. अशा शरीराला मी का नावं ठेवू? हे प्रेमच आहे. कुटुंब पण मीच निवडलंय. ही लोक सुद्धा, माझं घर सुद्धा, प्रत्येक लहान सहान गोष्ट. पण आता मला समजलंय की ही सगळी निवड माझी आहे. आणि हे समजलं, हे सत्य, ह्यासाठी मी आभार मानते माझ्या परमात्म्याचे, उच्च स्वचे, ज्यांनी मला हे ज्ञान दिलं. अगदी योग्य वेळी मी योग्य ठिकाणी आहे. माझा ईश्वर प्रकाश, समाधान, करुणा, समृद्धी, परिपूर्ण, सर्वज्ञ अशा सगळ्या गुणांनी भरलेला आहे. आणि मलाही तसंच बनवलंय. ह्याच गुणांमध्ये मी सुद्धा परिपूर्ण आहे. सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे. मी सुद्धा आनंद आहे. खरी मी आनंद आहे. सच्चिदानंद. मी समाधान आहे. आणि त्याचे सगळे विचार आता माझे. हे जीवन प्रेम देण्यासाठी आहे, हे मला समजलंय. माझ्या विचारांनी मी काही सुद्धा निर्माण करू शकते, हे मला समजलंय. कारण माझा ईश्वर सुद्धा निर्माण करताय. मला अनुभव घेता यावं आणि माझ्यासारख्या अनेक जणांना अनुभव घेता यावं म्हणून त्यांनी ही सृष्टी बनवली. अणुरेणू बनवले, पशुपक्षी बनवले, प्रत्येक जीवाला जन्म दिला. तशीच मी सुद्धा निर्माण करत आहे. माझ्या विचारांनी मी सुद्धा निर्माण करते. की मी सामर्थ्यवान आहे, शक्तिशाली आहे. आणि म्हणून माझ्या हृदयातून संपूर्ण सृष्टीला मी प्रेम पाठवते. माझ्या आजूबाजूच्या विचारांना, माझ्या आभा मंडळामध्ये असलेल्या अनिमंत्रित प्रभावांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. तुम्ही सगळेजण ईश्वराच्याच रूपात बनला आहात आणि तुमच्याकडे जाण्यासाठी एक आदर्श स्थान आहे. तुम्ही सुद्धा प्रेम आणि प्रकाशच आहात, जशी मी आहे. तुम्ही सगळेजण तुमच्या आदर्श स्थानी जा.
हे उच्चस्व ह्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना त्यांच्या आदर्शस्थानी घेऊन जा. आणि माझा आभा मंडळ आता मी माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी बंद करते. माझ्या हृदयातलं प्रेम सगळ्या सृष्टीला, माझ्या आजूबाजूच्या विचारांना, माझ्या उच्च स्वला, जिथं जिथं ईश्वराची रचना आहे, जिथं जिथं जीव आहेत, त्या प्रत्येक रचनेला पाठवते. माझं हृदय प्रेमाने भरलेलं आहे आणि या प्रेमाने भरलेल्या हृदयासाठी मी आभार मानते. आता मी माझ्या हृदयाला जिवंत बनवण्यासाठी एक सत्य म्हणते. ईश्वर आणि मी कृतज्ञतेने आणि क्षमाशीलतेने दावा करतो आणि स्वीकार करतो की माझ्या सर्वज्ञ बुद्धिमत्तेचा अनुभव घेण्यासाठी मी माझे हृदय जागृत आणि सामर्थ्यवान बनवत आहे. पुन्हा एकदा अर्थ समजून घेत पूर्ण भावनेने म्हणा, खोलवर म्हणा आपल्या हृदयामध्ये, ईश्वर आणि मी क्षमाशीलतेने आणि कृतज्ञतेने दावा करतो आणि स्वीकार करतो की माझ्या सर्वज्ञ बुद्धिमत्तेचा जो ईश्वराचा गुण आहे, सर्वज्ञ बुद्धिमत्ता, अशा गुणाचा अनुभव घेण्यासाठी मी माझं हृदय जागृत आणि सामर्थ्यवान करतो. आपल्या छातीवर एक मोठा श्वास घ्या. आपण आपल्या हृदयाला जागृत आणि सामर्थ्यवान, शक्तिवान बनवत आहोत, ईश्वरासोबत एक होऊन. कारण मला सर्वज्ञ बुद्धिमत्ता कशी असते हे अनुभव करायचंय. त्यासाठी सर्वज्ञ म्हणजे सगळं काही माहीत असणारा असा ईश्वर, ज्याला आतून ज्ञान आहे, तसं मलाही आहे माझ्या हृदयातून. म्हणून मी हृदयाला जागृत करते. आता आपण आपलं शरीर अगदी हलकं सैल सोडून पाठीचा कणा ताठ ठेवून बसू. शरीर अगदी खाली सैल आणि अगदी आपल्या हृदयातून म्हणू, हे माझा सुंदर तेजोमय उच्च आत्मा, तुझ्या प्रत्येक ज्ञानासाठी तुझे आभार आहेत, तुझ्या प्रेमासाठी आभार आहेत. तुझी साथ प्रत्येक क्षणाला माझ्या सोबत आहे. हे उच्चस्व
मी अगदी प्रेमपूर्वक तुला होचा संकेत मागतो. माझ्या शरीराला योग्य पद्धतीने हलवून तू मला होचा संकेत दे आणि अगदी प्रेमपूर्वक बसून राहा. कुठलीही अपेक्षा न करता प्रेमामध्ये राहा. आपल्या उच्च स्वच्या, आपल्या अंतरात्म्याच्या प्रेमामध्ये. आणि आता आपल्या उच्च स्वला नाहीचा संकेत मागा. आपल्या शरीरासाठी जो योग्य संकेत आहे तो आपल्याकडे येईल याची खात्री बाळगा. हे उच्च स्व तुम्हाला नाहीचा संकेत दे. आपलं शरीर कुठल्या पद्धतीने हलतंय किंवा डोकं हलतंय का, या सगळ्याकडे लक्ष द्या. शरीराची कुठलीही हालचाल थांबवू नका, विरोध करू नका. आपल्या छातीमध्ये, हृदयामध्ये मध्यभागी श्वासांना अनुभव करत हो आणि नाहीचे संकेत मागा. याचा अजून सराव करा. पुन्हा एकदा हो, पुन्हा एकदा नाही. अगदी प्रेमाने, खात्रीने, विश्वासाने आपल्या ईश्वरासोबत, उच्च स्वसोबत राहा अजून थोडा वेळ. आणि जेव्हा तुमची इच्छा होईल त्यावेळी अगदी सावकाश आपल्या डोळ्यांवर हात ठेवत आपल्या ह्या सत्रातून बाहेर या. तुम्हा सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश. खूप आभार. आपण सगळे भेटू उद्याच्या सत्रात. धन्यवाद.